मॅडम, आत्ताच लॉन्च झालेलं JFC ॲग्रोटेक कंपनीचं नवीन प्रोडक्ट कुठलं आहे? मॅडम, आत्ताच आपल्या JFC ॲग्रोटेक सांगली यांनी खास डाळिंब बागायतदार बंधूंसाठी एक नवीन उत्पादन लॉन्च केलेलं आहे. ते म्हणजे जे फ्लावर. आणि हे उत्पादन अशा पद्धतीनं काम करतं की 100% फुलोरा हा त्या पिकामध्ये आपल्याला दिसलाच पाहिजे. तर डाळिंबामध्ये सशक्त आणि निरोगी असं फुलोरा येण्यासाठी काही पोषक द्रव्यांची आणि हार्मोनची आवश्यकता असते. आणि ते हार्मोन आणि पोषक द्रव्य आपल्या JFC ॲग्रोटेक सांगली यांच्या जे फ्लावर या उत्पादनामध्ये आहेत. आणि ज्यावेळेला हे उत्पादन आपण पिकावरती फवारतो तर त्यावेळेला फुलोरा हा छान पद्धतीनं आलेला आपल्याला तिथं दिसून येतो. म्हणजे काय की फुलोरा येण्यासाठी म्हणजे झाडांना कळी येण्यासाठी ते जे उत्पादन आहे ते झाडांना सिग्नल देतं, म्हणजे प्रोत्साहित करतं, जागरूक करतं. आणि त्यानंतर वाढ चांगल्या पद्धतीनं होते आणि कळी चांगल्या पद्धतीनं आपल्याला पिकामध्ये दिसते. आणि कळी चांगली आली तर त्यामध्ये फुलं ही अधिक प्रमाणात आपल्याला दिसतात. आता जे कळी येण्यासाठी जे काही घटक असतात की आपण मगाशी म्हटले त्या पद्धतीनं जे काही हार्मोन्स असतात किंवा जे पोषण द्रव्य असतात हे आपल्या JFC ॲग्रोटेक सांगली यांच्या जे फ्लावर या उत्पादनामध्ये आहेत. आणि त्यामुळे निरोगी आणि सशक्त सुदृढ असा फुलोरा आपल्याला डाळिंब पिकामध्ये दिसतो. आता बऱ्याच वेळेला जो नैसर्गिक ताण असतो त्याच्यामध्ये अति पाऊस पडतो, अति ऊन पडतं किंवा अति थंडी होते किंवा वेगवेगळ्या प्रकारचा जो रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामध्ये जी झाडाची ऊर्जा आहे ती फुलांकडे न जाता ती झाडांकडे म्हणजे पानांकडं आणि फांद्यांकडे वळते. पण जे फ्लावर हे असं उत्पादन आहे की ती ऊर्जा बरोबर फुलोऱ्याकडे वळवतं आणि अधिक प्रमाणात आपल्याला फुलकळी जर डाळिंब पिकामध्ये आलेली झाडावरती दिसते. आणि ज्या वेळेला आपण हे फवारतो तर त्यावेळेला तिथं पाण्याचं नियोजन किंवा खतांचं नियोजन किंवा बाकीचं जी काही छाटणी आहे हे नियोजन ही तिथं व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. तरच जे फ्लावरचं जे रिझल्ट आहे तो तिथं प्रभावीपणे आपल्याला दिसतो. आणि हे उत्पादन आपल्याला फुलोऱ्यापूर्वी 2 ते 3 आठवड्यापर्यंत किंवा 4 आठवड्यापर्यंत आपल्याला तिथं फवारायचं आहे. आणि ज्या वेळेला फुलोरा दिसू लागतो त्यानंतर याची फवारणी तिथं आपल्याला थांबवायची आहे. फवारणीमध्ये याचं जे प्रमाण आहे ते 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणीमध्ये ठेवायचं आहे. आणि बाजारामध्ये हे उत्पादन 500 मिली आणि 1 लिटर पॅकमध्ये उपलब्ध आहे. आणि याचे रिझल्ट इतके सुंदर आहेत की प्रत्येक फळ बागायतदार बंधूंनी त्यातल्या त्यात जे काही डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपल्या डाळिंब बागेवरती याची फवारणी नक्कीच घेतली पाहिजे.